Hello dear student friends, Dr. Bapuji Salonke, Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which you are learning is Applied Science Physics. The unit which you are learning is Types of Motion. The learning outcome for our today's lecture is calculate the work, power, energy for a given situation. So, we are going to discuss about the work, power and energy. Let's go. What is work or work done? The terms we have usually speak out about. काय आहे वर्क म्हणजे पाहूया आपण डेफिनेशन. वर्क इज रिलेटेड टू फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी ओर विच इट ॲक्ट्स. बघा, या सिंपल स्टेटमेंटमधून आपल्याला एक गोष्ट समजून येते आहे की वर्क हे कशाचे संबंधित आहे, तर एक बॉडी ज्याच्यावर फोर्स ॲक्ट होतोय आणि त्या फोर्समुळे घडून आलेलं डिस्प्लेसमेंट हे महत्त्वाचे फॅक्टर आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी वर्कचा विचार कराल त्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या गोष्टींचा विचार तुम्हाला कंपल्सरी करावाच लागेल, असं याच्यातून आपल्याला दिसून येत आहे. समजतं आहे. म्हणजे वर्क इज रिलेटेड टू फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी ओवर विच इट ॲक्ट्स. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्याशी ते संबंधित आहे. वर्क इज अ स्केलार क्वांटिटी. ओके, हे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती आहे. आता पाहूया आपण. Consider a constant force F acting on an object of a mass M. Okay. If object undergoes a displacement D in the positive x direction as shown in a figure. आता या ठिकाणी काय सांगण्यात आले, समजा की आता ही पॉझिटिव्ह x डिरेक्शन आहे. हे पहा, हा एक सरफेस आहे, रिजिड सरफेस आहे आणि ज्याच्यावर हा एक ऑब्जेक्ट, हे जे तुम्हाला ब्लूइश अशा पद्धतीने रेक्टँग्युलर बॉक्स दिसतोय तो ॲक्च्युली एक ऑब्जेक्ट आहे. आता काय आहे की या ऑब्जेक्टवर एक कॉन्स्टंट फोर्स एफ हा या डिरेक्शनने ॲक्ट केलेला तुम्हाला दिसतो आहे. ओके, आणि त्यामुळे बॉडीचं जे डिस्प्लेसमेंट घडून आलेलं आहे ते या दिशेनं पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनमध्ये घडून आलेलं आहे. ओके, आता पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनमध्ये घडून आलेलं ते डिस्प्लेसमेंट किती आहे पर बॉडीची ओरिजिनल पोझिशन आणि डिस्प्लेस्ड पोझिशन यांच्यामध्ये, तर ते स्मॉल डी इतकं आहे. ओके, तुम्हाला गोष्टी कळून आल्यात का? पहा की फोर्स जो आहे तो या डिरेक्शननं आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे त्या बॉडीचं ते या डिरेक्शनला घडून आलेलं आहे. ते डिस्प्लेसमेंट डी इतकं आहे. आता फोर्स लावलेली जी काही डिरेक्शन आहे ती आणि बॉडीचं डिस्प्लेसमेंट ज्या दिशेनं झालेलं आहे ती डिरेक्शन, म्हणजे बॉडीची डिस्प्लेसमेंट कोणत्या दिशेनं झालेली आहे, तर पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनमध्ये झालेली आहे. पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शन आणि फोर्स या डिरेक्शन. तर या दोनही डिरेक्शनमध्ये अँगल किती आहे? थीटा इतका आहे. ओके, ही गोष्ट समजून आली तुम्हाला. आता पुढं पाहू आपण. वर्क इज डिफाइन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अप्लाइड अँड डिस्प्लेसमेंट प्रोड्युस्ड. पहा, वर्क इज डिफाइन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अप्लाइड अँड द डिस्प्लेसमेंट प्रोड्युस्ड. ओके, म्हणजेच वर्क आणि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे एकमेकांना रिलेटेड आहेत आणि या डेफिनेशनवरून आपल्याला सिम्पली कळून येते की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजेच वर्क आहे. आता द वर्क डन बाय द फोर्स इज डिफाइन्ड ॲज to be the product of component of the force in which direction of the displacement and the magnitude of this displacement. बघा काय सांगण्यात आलेलं आहे की ही जी डेफिनेशन आपण आता वर पाहिली त्या डेफिनेशनला आणखीन जास्त स्पष्ट करणारी अशी ही डेफिनेशन आहे वर्क डनची. तुम्ही कायम ही डेफिनेशन ध्यानामध्ये घ्या. आता उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्ही पहा, ही डेफिनेशन काय सांगते बघा. द वर्क डन बाय द फोर्स, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळून येते की वर्क डन कुणामुळे घडून येतं, तर फोर्समुळे घडून येतं. ओके, इज डिफाइन्ड आहे टू बी द प्रोडक्ट ऑफ कॉम्पोनंट ऑफ द फोर्स इन द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट. बघा मी काय म्हणतोय तुम्हाला की फोर्सचा कॉम्पोनंट आणि मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्सचा कॉम्पोनंट ओके आणि डिस्प्लेसमेंट जे काही घडून आले ते त्यांचा प्रोडक्ट म्हणजे काय, तर वर्क डन. ओके, आता पहा, वर्क डन इज इक्वल टू एफ कॉस थिटा इंटू डी इज इक्वल टू एफ इंटू डी. आता या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट पहा की समजा जर असं घडून आलं, हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्ही ध्यानामध्ये ठेवा, वर्क इज इक्वल टू एफ कॉस थिटा इंटू डी, हेच ध्यानामध्ये ठेवा. कारण एक गोष्ट
काय आहे की समजा आता असं झालं असतं की फोर्स याच दिशेला लावलेला आहे म्हणजे पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनमध्ये आणि डिस्प्लेसमेंटसुद्धा पॉझिटिव्ह एक्स डिरेक्शनमध्येच घडून येतं आहे. अशा केसमध्ये हा थीटा किती झाला असता? 0, कारण फोर्सची डिरेक्शनसुद्धा पॉझिटिव्ह एक्स आहे आणि डिस्प्लेसमेंटची डिरेक्शनसुद्धा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसलाच आहे आणि त्यामुळं हा जो अँगल आहे तो 0 झाला असता आणि कॉस 0 1 आहे म्हणून काय झालं असतं एफ कॉस 0 म्हणजे 1 इंटू डी म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू डी. पण हे कोणत्या केसमध्ये? ज्यावेळी डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन आणि फोर्सची डिरेक्शन ही एकच असेल त्यावेळी. पण जर का अशी सिच्युएशन असेल ह्या डायग्राममध्ये दाखवले त्या पद्धतीची सिच्युएशन, जर का तुम्ही फोर्स एका दिशेला लावता आहात आणि डिस्प्लेसमेंट त्याचं एका वेगळ्याच दिशेने घडून येते, त्यावेळी मात्र ह्या ज्या दोन डिरेक्शन आहेत म्हणजे डिरेक्शन ऑफ अ फोर्स अँड डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट यांच्यातला अँगल एक खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी फॅक्टर ठरतो. आणि म्हणून हा जो फॉर्म्युला आहे एफ कॉस थिटा इंटू डी तो जास्तीत जास्त महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ओके, त्यामुळे एफ वर्क डन इज इक्वल टू एफ कॉस थिटा इंटू डी ही जो फॉर्म्युला आपण लिहिला आहे तो ॲक्च्युली काय आहे तर हे जे स्टेटमेंट इथं आपण पाहिलेलं आहे त्याचंच हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. म्हणजे काय, वर्क डन बाय द फोर्स इज डिफाइन्ड टू बी द प्रोडक्ट ऑफ कॉम्पोनंट ऑफ द फोर्स इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा, कॉम्पोनंट ऑफ द फोर्स, हे बघा हा कॉम्पोनंट ऑफ द फोर्स आहे एफ कॉस थिटा अँड द मॅग्निट्यूड ऑफ दिस डिस्प्लेसमेंट किती झालं आहे त्याची मॅग्निट्यूड म्हणजेच वर्क इज इक्वल टू एफ कॉस थिटा इंटू डी where W is work done, F is force applied on a body, theta is the angle subtended by the direction of displacement and the direction of a force, D is the displacement happened. Okay, W is equal to F cos theta into D. आता इथं तुम्ही ह्या स्टेटमेंटवर लक्ष द्या. पुढं द वर्क डन बाय द फोर्स म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की फोर्समुळं घडून आलेलं वर्क डन. याचाच अर्थ काय की if there is no displacement there is no work done even if the force is a large. पहा, जर का तुम्ही फोर्स कितीही लार्ज असेल आणि जर का काही डिस्प्लेसमेंटच घडून आलं नाही तर त्या ठिकाणी वर्क घडून आलं असं आपण म्हणू शकत नाही. if there is no displacement there is no work done no matter how much large is the force. ओके, ही गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घ्या. SI युनिट ऑफ वर्क डन इज अ जूल. हे महत्त्वाचा फॅक्टर आहे, एक्झामिनेशनमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तुमच्या नॉलेजसाठी सुद्धा. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. आता हे कसं, कारण आपल्याला माहिती आहे की वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर. म्हणून 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 जूल ऑफ वर्क इज डन बाय फोर्स ऑफ 1 न्यूटन when it displaces a body through 1 मीटर. जर का बॉडीवर 1 न्यूटन इतका फोर्स लावला आणि त्यामुळे बॉडीचं डिस्प्लेसमेंट हे 1 मीटर इतकं घडून आलं तर आपण असं म्हणू की त्या ठिकाणी 1 जूल इतकं वर्क डन झालेलं आहे. बघा, लेटेस्ट वन्स अगेन सी, इफ यू अप्लाय फोर्स ऑफ 1 न्यूटन ऑन अ बॉडी अँड इफ इट डिस्प्लेसेस द बॉडी बाय 1 मीटर देन यू कॅन से दॅट द वर्क डन हॅपन्ड इज ऑफ 1 जूल. ओके, नाउ dimension of a work is m raised to 0, L raised to 2 and T raised to minus 2. So this is all about the work done. The factors which you must remember and which are very important in concern of an examination are the formula, the unit and the dimension of a work. Okay, our next point to discuss is a power. Okay, the power is defined as the time rate at which work is done or energy is transferred. Okay, एक लक्षात घ्या, आपण पॉवर आणि एनर्जी हे शब्द बऱ्यापैकी एकाच अर्थानं वापरत असतो. पण एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ध्यानामध्ये घ्या की पॉवर म्हणजे त्याला मराठीमध्ये शक्ती असं म्हणतात आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि शक्ती ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्या. याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला एका उदाहरणाच्या सहाय्यानं आणखीन पुढे देणार आहे. या ठिकाणी फक्त ध्यानात घ्या की पॉवर इज डिफाइन्ड ॲज द रेट ॲट विच द वर्क इज डन ऑर एनर्जी इज ट्रान्सफर्ड. कोणत्या रेटनं काम व्हायला लागलेलं आहे त्याला आपण काय म्हणत असतोय तर पॉवर म्हणत असतोय. जर ते काम घडून येण्यासाठी वेळ कमी लागत असेल तर आपण म्हणतोय की त्या ठिकाणी पॉवर जास्त आहे सिस्टीमची आणि तेच काम घडून येते परंतु त्यासाठी वेळ जास्त लागतो आहे तर त्या ठिकाणी आपण म्हणतोय की त्याची पॉवर कमी. म्हणजेच द ॲव्हरेज पॉवर पी ऑफ अ फोर्स इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ द वर्क डब्ल्यू टू द टोटल टाइम टी टेकन. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की
power is equal to W divided by T. Means power is equal to work done divided by time. पहा, वर्क डिवायडेड बाय टाइम, म्हणजे काम होतंय पण ते कोणत्या रेटनं होत आहे. ओके, तुम्ही या एक्झाम्पलमध्ये सुद्धा या फॉर्म्युल्यामध्ये पाहू शकता की समजा असं झालं की टाईम कमी लागतोय बरं का, वर्क तेवढंच आहे, समजा 10 जूल इतकं वर्क आहे, टाईम कमी लागला. ओके, म्हणजे पॉवर जास्त झाली ना, डिनॉमिनेटरचा हा जो फॅक्टर आहे टी तो जर का कमी असेल ह्याचा अर्थ पीची व्हॅल्यू वाढली आणि तेच काम आहे पण ते करण्यासाठी वेळ जास्त लागला, तर याचा अर्थ पॉवरची व्हॅल्यू कशी झाली, कमी झाली, कारण डिनॉमिनेटरमधली व्हॅल्यू वाढली की इथली व्हॅल्यू सुद्धा जी आहे ती रिझल्टने कमी होते. ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की समजा एक वडील आहेत आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्यांना असं करायचं आहे की विहिरीमधून 4 बादल्या पाणी वर काढायचं आहे. ओके, आता असं झालं की ते 4 बादल्या पाणी बाहेर काढण्याचं काम दोघंही करू शकतात, म्हणजे मुलगा सुद्धा करू शकतो आणि वडील सुद्धा करू शकतात. चला, त्या दोघांनीही 4-4 बादल्या पाणी विहिरीमधून वर काढलं. आता असं घडलं की वडिलांना त्या 4 बादल्या पाणी वर काढण्यासाठी 5 मिनिटं इतका वेळ लागला आणि मुलग्याला त्याच बादल्या वर काढण्यासाठी 10 मिनिटं इतका वेळ लागला. आता दोघांमध्ये ऊर्जा आहे का समान? आहे, अगदी बरोबर आहे, कारण दोघंही 4 बादल्या पाणी वर काढू शकतात विहिरीतनं, म्हणजे त्या दोघांमध्ये तेवढी ऊर्जा आहे. पण दोघांमध्ये पॉवर सेम आहे का? नाही आहे. का? कारण की वडिलांमध्ये पॉवर जास्त असल्यामुळे त्यांना वेळ कमी लागला. कळालं की त्यांनी 4 बादल्या पाणी फक्त 5 मिनिटांमध्ये वर काढलं आणि तेच काम, म्हणजे 4 बादल्या पाणी काढण्याचं तेच काम मुलग्याला करण्यासाठी 10 मिनिटं इतका वेळ लागला. याचाच अर्थ काय की मुलग्यामध्ये पॉवर कमी आहे, म्हणजे दोघांमध्ये एनर्जी सेम आहे, दोघंही ते काम करू शकतात, कॅपॅसिटी टू डू वर्क दोघांची सेमच आहे, परंतु दोघांना वेळ वेगळा लागला आणि तिथंच हा फरक घडून आला की काम, वर्क डन हे दोघांनी सेमच केलं पण टाईम फॅक्टरमध्ये फरक पडला आणि इथंच प्रवेश होतो तो पॉवर या संज्ञेचा. म्हणून पहा, मुलग्याच्या संदर्भात आता आपण विचार करू, मुलग्यानं इतकं काम W इतकं काम केलं पण त्याला वेळ लागला 10 मिनिटं इतका. करा बरं हा भागाकार, हा डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर आन्सर मिळेल पॉवरचं. आणि आता तेच वडिलांच्या संदर्भात पाहिलं तर तेच काम केलेलं आहे पण वेळ कमी लागला आहे, म्हणजे इथं तुमचं येणारं पॉवरचं उत्तर किती आहे ते पहा. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या 2 उत्तरांची तुलना कराल तेव्हा तुम्हाला कळून येईल की वडिलांनी ची पॉवर जी आहे ती मुलग्याच्या पॉवरपेक्षा जास्त आहे. आणि म्हणून वर्क डन ॲट पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज अ पॉवर. म्हणजे निव्वळ तुम्ही काम करू शकता का ह्याच्यापेक्षा सुद्धा ते काम किती गतीनं करू शकता हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा आहे. ज्यावेळी काम करण्याच्या गतीचा, काम किती फास्ट किंवा कमी होते हा गोष्ट विचारात घेतली जाते, त्यावेळी पॉवर या संज्ञेचा या ठिकाणी प्रवेश होतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे बघा, पॉवर इज डिफाइन्ड ॲज द टाईम रेट ॲट विच वर्क इज डन. काम किती वेळात घडून आलेलं आहे, टाईमनुसार काम किती घडून आलेलं आहे. ओके, त्याला आपण पॉवर म्हणतो. पॉवर ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ओके, हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. आता पहा, पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता SI युनिट ऑफ पॉवर काय पहा, पॉवर इज इक्वल टू न्यूटन मीटर अपॉन सेकंद. का बरं? कारण आपण पाहिलेलं आहे की वर्क डन हे जे आहे ह्याचं युनिट काय आहे, न्यूटन मीटर, डिवायडेड बाय टाईमचं युनिट काय आहे, सेकंद. ओके, न्यूटन मीटर डिवायडेड बाय सेकंद. मग आता न्यूटन मीटर म्हणजे जूल, हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके, जूल डिवायडेड बाय सेकंद, आणि म्हणून आपण जूल पर सेकंदलाच एक संज्ञा वापरतो, त्याला म्हणतो वॅट. ओके, सो इन टोटल जूल पर सेकंड is equivalent to watt or joule per second is called as a watt. Okay, so SI unit of power is a watt, which is denoted by capital letter W. 1 watt is equal to 1 joule upon 1 second. 1 watt is equal to 1 joule upon 1 second, and with the help of this formula we can define 1 watt. If 1 joule of work is done in 1 second, then the power is said to be 1 वॅट. ओके, जर का एका सेकंदात 1 जूल इतकं काम घडून येत असेल तर त्या ठिकाणी पॉवर 1 वॅट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके, दिस इज ऑल अबाउट पॉवर. डायमेन्शन्स ऑफ अ पॉवर आर m⁻⁴, l⁻² and t⁻⁻3. Okay, these are the dimensions of a power energy. As we have already seen that energy of a body is defined as its capacity to do work. बघा, परत एकदा मी त्या उदाहरणाकडे जातो, त्या मुलाच्या आणि त्याच्या वडिलांच्या. दोघांकडे कॅपॅसिटी आहे का काम करण्याची? दोघंही 4 बादल्या पाणी वर काढू शकतात का विहिरीमधून? येस, त्या दोघांकडे ही कॅपॅसिटी आहे, म्हणजेच त्यांच्याकडे एनर्जी आहे. मीन्स एनर्जी टू डू capacity to do work is called as a energy. Energy is a scalar quantity.
SI युनिट ऑफ एनर्जी इज जूल. हे मुद्दे तुम्हाला एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच महत्त्वाचे. आता इथे एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे पहा. एनर्जीचं क्लासिफिकेशन म्हणा, एनर्जीचे एक्झाम्पल्स म्हणा. बघा, एनर्जी कॅन बी कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ओके. आणि इथं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या संदर्भात आपण पुढे पाहणार आहोत. हे एनर्जीचे दोन फॉर्म आहेत. पण एनर्जी आणखीन कोणकोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे पहा. थर्मल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, इलास्टिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. आणि याच्यामध्ये आणखीन एक मेन्शन करायचं, विंड एनर्जी. वारा ही सुद्धा एक ऊर्जेचा फॉर्म आहे, लक्षात घ्या. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एनर्जी अवेलेबल आहे. एनर्जी ऑफ अ बॉडी इज डिफाइन्ड एज इट्स अ कपॅसिटी टू डू वर्क. बॉडीची एखादं काम करण्याची, काम घडवून आणण्याची कपॅसिटी आहे ना, त्याला एनर्जी म्हणतात. आणि एनर्जी आणि पॉवर यांच्यामध्ये डिफरन्स आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके. आता पाहू कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. द एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज अ कायनेटिक एनर्जी. एक लक्षात घ्या, कायनेटिक एनर्जीला मराठीमध्ये गतिज ऊर्जा असं म्हणतात. इफ बॉडी इज मूव्हिंग देन बॉडी पजेसेस द कायनेटिक एनर्जी. गतिज ऊर्जा, बॉडी गतीमध्ये असताना बॉडीची जी काही ऊर्जा आहे त्याला आपण म्हणत असतो गतिज ऊर्जा. जर का असं घडून आलं की बॉडी मोशनमध्ये नाही, ह्याचाच अर्थ काय आहे की बॉडीची वेलॉसिटी 0 आहे, म्हणजेच बॉडी कायनेटिक एनर्जी पजेस करत नाही. ओके. द एनर्जी पजेस बाय अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. म्हणजे जर का बॉडी मोशनमध्ये असेल, तिला काहीतरी गती असेल, त्याच वेळी बॉडी कायनेटिक एनर्जी पजेस करते असं आपण म्हणू शकतो. बघा, आता कायनेटिक एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी. आता आपण एक उदाहरणच पाहू. इफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम मूव्हिंग विथ अ वेलॉसिटी व्ही देन द कायनेटिक एनर्जी के पजेस्ड बाय दॅट ऑब्जेक्ट इज काय पहा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². एखादं ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास एम इतका आहे. ओके. आणि ते मूव्ह होतं आहे, ते ट्रॅव्हल करतं आहे, त्याची वेलॉसिटी व्ही इतकी आहे. मग त्या केसमध्ये त्या बॉडीची कायनेटिक एनर्जी किती असते, तर 1/2 m × वेलॉसिटी². म्हणजे आपल्याला यातून ही गोष्ट काय कळून येते बघा, की कायनेटिक एनर्जी कधी 0 असू शकते, फक्त जर का वेलॉसिटी 0 असेल, म्हणजेच ती बॉडी स्थिर असेल तरच त्याची कायनेटिक एनर्जी त्या बॉडीची 0 असू शकते. कारण का, कायनेटिक एनर्जी 0 असण्याचे दोनच फॅक्टर असू शकतात फक्त. एक तर मास 0 पाहिजे किंवा वेलॉसिटी 0 पाहिजे. आता मास एखाद्या बॉडीचं 0 असू शकतं का, नाही, अजिबात मास 0 असू शकत नाही. म्हणजे m 0 होऊ शकत नाही. मग कोणता फॅक्टर 0 होऊ शकतो, v. v म्हणजे वेलॉसिटी. आणि म्हणून म्हणजेच बॉडीची वेलॉसिटी ऑफ द बॉडी इज 0, दॅट सिम्पली मीन्स दॅट द बॉडी इज ॲट अ रेस्ट. बॉडी स्थिर आहे, ती हालचाल करत नाही, असा त्याचा अर्थ झाला. म्हणून कायनेटिक एनर्जी जी काय आहे ती 0 आहे. ओके. सो कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचे एक्झाम्पल काय काय बघा, आपण ऑलरेडी सांगितले. कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट हॅज ड्यू टू द मोशन. ओके. मिटिऑर्स आपण पाहतोय अवकाशामधून हे मिटिऑर्स अशा पद्धतीनं, उल्का ज्याला आपण म्हणतो ते मिटिऑर्स आढळत आहेत. त्या वॉकिंग आपण सिम्पली करतो असतो, आपल्याला गतिज ऊर्जा असते. फॉल करतो, गतिज ऊर्जा आहे. एखादा बॉल फेकलेला आहे, ते बॉल मुव्हिंग करतोय म्हणजे गतिज ऊर्जा आहे. विमान आहे, ते का ट्रॅव्हल करायला लागले का विशिष्ट वेलॉसिटीनं, त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे. जे जे ऑब्जेक्ट मुव्हिंग आहेत त्या सगळ्यांना कायनेटिक एनर्जी असते. ओके. आता पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन अँड कॉन्फिगरेशन इज कॉल्ड एज अ पोटेन्शियल एनर्जी. याला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात मराठीमध्ये. बघा, बॉडीची पोझिशन आणि तिचं कॉन्फिग्युरेशन ह्यामुळे बॉडीमध्ये प्राप्त झालेली बॉडीला जी ऊर्जा असते ना, त्याला स्थितीज ऊर्जा असं आपण म्हणतो. आपण कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी आपण पाहिले, पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो स्केलर क्वांटिटी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन अबाव द अर्थ सरफेस. अर्थच्या सरफेसवर त्या बॉडीच्या पोझिशनमुळं तिच्यामध्ये जी काय एनर्जी स्टोअर झालेली आहे तिला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतोय. समजा एक बॉडी आहे, तिचं मास m इतका आहे. आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती आहे किती आहे ते. हाईट, ती बॉडी अर्थच्या सरफेसपासून किती अंतरावर आहे. आणि EP म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके. मग अशा केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh, वेअर m इज अ मास ऑफ एन ऑब्जेक्ट,
h is the height of the object from the earth's surface and g is acceleration due to gravity. So this is ep is equal to mgh is actually the formula for calculation of a potential energy. आता काही एक्झाम्पल पाहू पोटेन्शियल एनर्जी. सिम्पली आहे बघा, एखादा ऑब्जेक्ट तुम्ही रेज केला आणि थांबवलं, तो पोटेन्शियल एनर्जी. धनुष्य बाणामध्ये तुम्ही बाण स्ट्रेच केला, आता त्या जो बाण आहे त्याच्यामध्ये आणि त्या स्प्रिंगमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे ती स्प्रिंग किंवा ती जी दोरी आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. डायनामाइट स्ट्रेच्ड स्प्रिंग, एखादी स्प्रिंग तुम्ही स्ट्रेच केली त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. बॅटरीमध्ये पोटेन्शियल एनर्जी. एखादा फुगा तुम्ही फुगवला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. धरणामधलं पाणी ते पोटेन्शियल एनर्जी आहे त्याच्यामध्ये. ओके, हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे पोटेन्शियल एनर्जीचं. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ पोटेन्शियल एनर्जी. थँक्यू डिअर स्टुडंट्स.